3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडवा या सणाचं महत्त्व आणि परंपरा तुम्हाला माहिती आहे का? हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून संवत्सराचा प्रारंभ म्हणून साजरा केला जातो. हा सण नवीन वर्षाची सुरुवात, ऐतिहासिक विजय, धार्मिक श्रद्धा आणि कृषी परंपरेचा संगम असून या दिवशी गुढी उभारण्यामागील ऐतिहासिक आणि धार्मिक कारणं आहेत. सम्राट शालिवाहनानं शंकाचा पराभव करून विजय मिळवल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची आठवण म्हणूनही गुढी उभारली जाते. त्यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाची ही आठवण आहे. शिवाय असं मानलं जातं की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज किंवा इंद्रध्वज असेही म्हणतात. याचबरोबर 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत परतले, त्या स्मरणार्थातही काही लोक गुढी उभारतात. याही व्यतिरिक्त गुढी उभारण्याचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदेही आहेत. गुढी ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गुढी उभारल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी येते. याचबरोबर गुढीला ब्रह्मध्वजही मानलं जातं आणि तिच्या प्रत्येक भागाचा खास अर्थ आहे. उलटा कलश हे बुद्धी आणि समृद्धीचं प्रतीक आहे. काठी मेरुदंड म्हणजे जीवनाचा आधार मानला जातो. आंब्याची पानं शुद्धतेचं प्रतीक आहे. कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी लाभदायक आहे. याही व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा सण विशेष महत्त्वाचा आहे. रब्बी पिकं काढणीच्या समाप्तीचा आनंद म्हणूनही हा सण साजरा केला जातो. नवीन हंगामासाठी शेतात नांगरणी करून चांगल्या उत्पादनाची प्रार्थना केली जाते. याही व्यतिरिक्त 3.5 मुहूर्तांपैकी एक अख्खा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. बाकी उर्वरित 3 शुभ मुहूर्त अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त आहे. शिवाय या दिवशी कुठलीही नवीन सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं, जसं की नवीन व्यवसाय सुरू करणं, गृहप्रवेश, वाहन खरेदी किंवा नवीन योजना सुरू करणं. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका.